नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीच्या महाराष्ट्र प्राईम टाईममध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक मोठी राजकीय बातमी आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी संदर्भात. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संभाव्य 25 उमेदवार ठरल्याची माहिती आता सूत्रांनी दिली आहे. पक्षांतर्गत बैठकीमध्ये अंतिम निर्णय झाल्याची सूत्रांची माहिती आहे. तर अजित पवारच बारामतीमधून लढणार असल्याचं या बैठकीतून स्पष्ट झाल्याची माहिती देखील आता समोर आली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे संभाव्य 25 उमेदवार आपण पाहतोय. अजित पवार बारामती, छगन भुजबळ येवला, दिलीप वळसे पाटील आंबेगाव, धनंजय मुंडे परळी, हसन मुश्रीफ कागल, नरहरी झिरवाळ दिंडोरी, अदिती तटकरे श्रीवर्धन, संग्राम जगताप अहमदनगर, दिलीप मोहिते पाटील खेड आळंदी, संजय बनसोडे उदगीर, इंद्रनील नाईक पुसद, मकरंद आबा पाटील वाई खंडाळा महाबळेश्वर, धर्मराव बाबा अत्राम अहेरी, नितीन पवार कळवण, तर दत्ता भरणे इंदापूर, अण्णा बनसोडे पिंपरी, सुनील शेळके मावळ, अनिल पाटील अंमळणे, अतुल बेनके जुन्नर, तर सुनील टिंगरे वडगाव शेरी मतदारसंघ. विधानसभेनंतर काही आता पहिले सर्वे येऊत 7-12 जागा का आणखीन का असतील त्याच्यावरती मात करत आम्ही डिसेंबर-नोव्हेंबरमध्ये 26 नोव्हेंबरच्या आत पुन्हा सत्तेवरती येऊ. त्याच्यात माझ्या मनामध्ये शंका काय कारण आहे, पण त्या 5 वर्षामधला तो कार्यक्रम आहे. मला वाटतं कुणीतरी पुन्हा एकदा जे याद्या प्रकाशित केल्या यामध्ये मला तथ्य वाटत नाही. तोपर्यंत आमचे तीनही नेते एकनाथजी, देवेंद्रजी, अजितदादा तिघही जॉईंटली प्रेस कॉन्फरन्स होत नाही तोपर्यंत काही कुणाचं वक्तव्य याला काही अर्थ नाही. आमची उमेदवारांची यादी आता जवळपास फायनल होण्यात आलेली 25 लोकांची, आणि ती सुद्धा लवकरात लवकर आदरणीय मुख्य नेते आमचे शिंदे साहेब जाहीर करतील.